नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेवर आधारित 10 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1930, ऑप्शन बी 1935, ऑप्शन सी 1947 आणि ऑप्शन डी 1950. तर बघा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली असा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1935, ऑप्शन बी. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 या रोजी झाली, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन बी 1935. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी चेन्नई. RBIचं मुख्यालय आपल्याला कुठं आहे सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी मुंबई. मुंबई हे योग्य उत्तर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. यानंतर प्रश्न तिसरा बघूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर कोण होते? ऑप्शन ए CD देशमुख, ऑप्शन बी ऑसबॉर्न स्मिथ, ऑप्शन सी मनमोहन सिंग, ऑप्शन डी रघुराम राजन. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे RBIचे पहिले गव्हर्नर असा प्रश्न विचारला आपल्याला, त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन बी ऑसबॉर्न स्मिथ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. जर समजा आपल्याला प्रश्न असा विचारला असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते, तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल CD देशमुख. तर CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, RBIचे कार्य कोणत्या कायद्याने नियंत्रित केले जाते? ऑप्शन ए बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, RBI ॲक्ट 1934, कंपनीज ॲक्ट 1956, मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002. बघा आपल्याला काय विचारलं प्रश्न, RBIचे कार्य कोणत्या कायद्याने नियंत्रित केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, म्हणजेच बँकिंग नियमन कायदा 1949 या कायद्याद्वारे RBIचे कार्य नियंत्रित केले जाते. त्यानंतर पुढं चला. प्रश्न क्रमांक 5, भारतीय चलनी नोटावर कोणाची सही असते? ऑप्शन ए पंतप्रधान, ऑप्शन बी अर्थमंत्री, ऑप्शन सी RBI गव्हर्नर आणि ऑप्शन डी राष्ट्रपती. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी RBI गव्हर्नर. काय प्रश्न विचारला आपल्याला, भारतीय चलनी नोटावर कोणाची सही असते? तर भारतीय चलनी नोटावर हे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांची सही असते. यानंतर प्रश्न क्रमांक 6, RBI खालीलपैकी कोणती नोट जारी करत नाही? ऑप्शन ए ₹1, ऑप्शन बी ₹10, ऑप्शन सी ₹100, ऑप्शन डी ₹50. काय प्रश्न विचारला आहे बघा परत एकदा, RBI खालीलपैकी कोणती नोट जारी करत नाही, तर असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे RBI ₹1
चलनी नोट जारी करत नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ₹1. प्रश्न क्रमांक 7. आता तुमच्या मनातील प्रश्न. RBI ₹1 ची नोट जारी करत नाही तर मग कोण जारी करतं? बघा प्रश्न. ₹1 ची नोट कोण जारी करते? ऑप्शन ए RBI, ऑप्शन बी अर्थ मंत्रालय, ऑप्शन सी राष्ट्रपती आणि ऑप्शन डी संसद. बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ₹1 ची नोट हे अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जारी केली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अर्थ मंत्रालय. यानंतर प्रश्न क्रमांक 8. RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1949, ऑप्शन सी 1955 आणि ऑप्शन डी 1969. बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे RBIचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर RBIचं राष्ट्रीयकरण हे 1949 या साली झाले. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1949. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. RBIचा लोगो कोणत्या प्राण्याचा आहे? बघा प्रश्न नीट समजून घ्या. RBIचा जो लोगो आहे त्या लोगोमध्ये कोणत्या प्राण्याचं चित्र आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता हा आपला RBIचा लोगो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चित्र दिसतं. तर आपण सर्वप्रथम ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी हत्ती आणि ऑप्शन डी वानर. तर RBIचा जो लोगो आहे त्या लोगोवर वाघ या प्राण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वाघ. प्रश्न क्रमांक 10 आणि आजच्या या MCQ सिरीजमधला हा शेवटचा प्रश्न. बघा RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? सध्याचं गव्हर्नर कोण विचारलं आपल्याला? तर ऑप्शन बघूयात अगोदर. ऑप्शन ए शक्तिकांत दास, ऑप्शन बी उर्जित पटेल, ऑप्शन सी रघुराम राजन आणि ऑप्शन डी अरुंधती भट्टाचार्य. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सध्याचे गव्हर्नर कोण आहे असं आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर RBIचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शक्तिकांत दास. बघा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेवर आधारित 10 महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न बघितलात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद.